शेतकरी बांधवांनो, मोठी हवामान बातमी समोर आली आहे। भारताच्या हवामान विभागानं म्हणजे आयएमडीने 2026 साठी धोक्याचा इशारा दिलाय। 2026 मध्ये एल निनो तयार होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर, पावसावर आणि शेतीवर होऊ शकतो। नेमकं काय घडतंय, चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात। तुम्ही पाहत आहात ॲग्रो ड्रीम मराठी। प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार 2026 चं मान्सून भविष्य, एल निनोची धमकी आणि शेतीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा। सुरुवात करूया 2025 पासून। 2025 हे वर्ष ला निनाचं म्हणून ओळखलं गेलं। ला निना असताना पॅसिफिक महासागरातील पाणी थंड होतं। त्याचा परिणाम भारतात कसा दिसतो? पाऊस चांगला होतो, मान्सून स्थिर राहतो, कोरडेपणा कमी दिसतो आणि काही भागांमध्ये जास्त थंडी पडते। 2025 मधला पाऊसही अपेक्षेपेक्षा चांगलाच पडला, म्हणजे शेतीसाठी हा काळ सोने की चिडिया ठरला। पण 2026 साठी परिस्थिती वेगळी आहे। आयएमडी आणि जागतिक हवामान मॉडेल्सने इशारा दिलाय की 2026 मध्ये एल निनो बनण्याची शक्यता खूप जास्त आहे। एल निनो म्हणजे काय? पॅसिफिक महासागरातील पाणी असामान्य गरम होते, वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलते आणि याचा सर्वात मोठा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो। एल निनो भारतावर कसा परिणाम करतो हे खूप महत्वाचं आहे। सामान्यपेक्षा कमी पाऊस, उशिरा येणारा मान्सून, लांब काळच्या कोरड्या लाटा, तापमानात वाढ आणि शेती उत्पादन कमी। इतक्या वर्षाच्या डेटवरून पाहिलं तर बहुतेक एल निनो वर्षामध्ये भारतात मान्सून कमजोर पडलेला दिसतो। वृत्तपत्राच्या माहितीनुसार आयएमडी म्हणतं की मान्सून 2026 बिलो नॉर्मल म्हणजे सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे। कारण काय? ला निना संपत आहे। ENSO न्यूट्रल काही काळ राहील, त्यानंतर एल निनो सक्रिय होऊ शकतो आणि हा काळ मान्सून मध्यभागी पडतो, म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिने धोक्यात येतात। एल निनो वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान येतात, जसे की कपाशीवर परिणाम, पानगळ, बोंड सुकणे, उत्पादन कमी, सोयाबीन, तूर, कोरड्या लाटेमुळे दाणे पडत नाही, कांड्या लहान होतात, भात यावर कमी पावसामुळे लागवड उशिरा आणि उत्पादनात घट येऊ शकते, ऊस उष्णतेमुळे वाढ खुंटते, निचरा नसलेली जमीन, पाऊस अनियमित असल्याने एकदम पाऊस व एकदम कोरडेपणा दोन्ही धोका होतो आणि यामुळे उत्पन्नात 20 ते 30% घट येऊ शकते। शेतकऱ्यांनी काय करायला हवं तर आयएमडीचा अंदाज लक्षात घेऊन काही महत्वाची काळजी घ्या। पेरणी उशिरा करू नका, कमी कालावधीच्या वाणांचा विचार करा, कोरडवाहू तंत्रज्ञान वापरा, पेरणीपूर्वी मातीतील आर्द्रता टिकवा, ड्रीप, स्प्रिंकलर, मल्चिंग वापरा, पशुखाद्याचा साठा ठेवा, पीक विमा नक्की घ्या, तलाव बंधारे भरण्याची तयारी ठेवा। आयएमडी पुढच्या महिन्यात अजून 2 ENSO अपडेट्स येतील, तेव्हा 2026 चा मान्सून अचूक अंदाज मिळेल। पण आतापर्यंतच्या संकेतानुसार परिस्थिती गंभीर आहे हे मात्र नक्की आहे। मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी। एल निनो म्हणजे केवळ हवामान बदल नाही, तर येणाऱ्या वर्षाची शेती, अर्थव्यवस्था आणि बाजारभाव त्यांच्यावर परिणाम करणारा मोठा घटक आहे। हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ॲग्रो ड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी हवामान अपडेटसाठी ॲग्रो ड्रीम मराठीला नक्की फेरफटका मारायला विसरू नका। धन्यवाद।